हॅलो. बरं, आज घरात सण आहे, स्वयंपाकाचं काय? कोण? तुमची मोठी सून तारिणी ती आहे ना, तीच करेल ना सगळं. कधी घडलंय हे सगळं? नाही 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 नाही, आता या बाबतीत कुठलीही न्यूज एअर करायची नाहीये. जोपर्यंत आपल्याला खरं कळत नाही तोपर्यंत काहीही चॅनलवर दिसलं नाही पाहिजे. अँड वेट फॉर माय ऑर्डर्स. मी फाइंड आउट करते. हो हो, बघते मी. 1 मिनिट. आय गिव्ह यू कॉल बॅक. बाय. वाचवा, कोणी आहे का? वाचवा मला इकडून. वाचवा, वाचवा. हा आहे मी राक्षस. काय करणार आहात? काही करू शकणार नाही तुम्ही. 6 वेळा काही करू शकला नाही तर आता काय करणार आहात तुम्ही? नाकारते आहात तुम्ही सगळे पोलीस. एवढे सगळे पोलीस असताना मी एकटा समोर. पकडू शकलात का तुम्ही मला? नाही ना? आता उघड चॅलेंज देतोय तुम्हा सगळ्यांना. काय मस्त असतात ना लहान मुली. गोंडस, निरागस. ही नशा काहीतरी वेगळीच असते. ती कशी रडते. आई बाबा, वाचवा वाचवा मला. या तुम्हाला दाखवतो. या वाचवा, कोणी आहे का? वाचवा. वाचवा. सांगू तिला सगळं खरं खरं सांगू. तुमच्यापैकी कोणी येणार नाही तिला वाचवायला. पोलीस, प्रशासन, नेते. पण मला मजा येणार आहे. आतापर्यंत ज्या 6 मुलींबरोबर केलं तेच आता या 7वी बरोबर करेन. असेल हिम्मत तर शोधून काढा मला. बघू जमतंय का ह्या वेळेस तरी. जय हिंद सर. जय हिंद तारिणी. अगं व्हायरल झालेला व्हिडिओ बघितलास का? सगळ्या न्यूज चॅनलवरती दाखवत आहेत. एक विकृत माणूस एका लहान मुलीला. पाहिलाय मी सर व्हिडिओ. माणसं नाही, गिधाड आहे ती, गिधाड. त्याच गिधाडाला लहान मुलीची शिकार करण्याआधी आपल्याला थांबवायचं आहे तारिणी. तर हे सगळं खूप भयंकर आहे. यावेळेस चक्क त्यांनी एका अल्पवयीन मुलीची शिकार केली आहे. सर, त्या मुलीच्या केसालाही धक्का लागला ना तर आपल्या डिपार्टमेंटवरचा नाही, माणुसकीवरचा विश्वास उडेल. हा कुठला विक्षिप्तपणा आहे? नाही नाही, हे व्हायला नको. काय होत असेल त्या मुलीचं? तिच्या आईबाबांचं काय होत असेल? काय चेतना काकी? ती मुलगी, तिचे आई बाबा, त्यात काय वाटत असेल? एवढी निरागस मुलगी, तिच्याबरोबर कोणी असं कसं वागू शकतायत? हे चूक आहे. आपण तरी काय करू शकतो गो कौशिकी? पोलिसांनी त्यांचं काम नीट करायला हवं ना. नाही नाही, आपण शांत नाही बसू शकत. मग ही केस फक्त स्पेशल क्राईम युनिटच हँडल करू शकतं. येस, मी आत्ता कमिशनर साहेबांशी बोलून घेते. सर, मला या केसची इंटेन्सिटी व्यवस्थित कळतीये आणि स्पेशल क्राईम युनिट ही केस अतिशय जबाबदारीने सांभाळेल. ही लढाई त्या माणसाविरुद्धची नाही, त्याच्या मानसिकतेविरुद्धची आहे. ती मानसिकता
जी बाईला कमकुवत समजते, तिच्या सहनशक्तीला तिची हतबलता समजते. आज संक्रांत आहे ना, आजची संक्रांत त्या एका राक्षसाविरुद्ध नाही, संपूर्ण राक्षसी वृत्तीच्या विरुद्ध उलटणार. हा शब्द आहे माझा. त्यालाही कळू देत. आज एक स्त्रीच त्याला दाखवून देईल. जेव्हा ती दुर्गेचा आणि पार्वतीचा अवतार घेते त्यावेळेस काय होतं ते. हॅलो कमिशनर साहेब, थँक्यू सो मच सर. नाही, मला 100% खात्री आहे स्पेशल क्राईम युनिट हे करू शकेल. जेव्हा हिरा किडनॅप झाली होती तेव्हा त्यांचं पोटेन्शियल मी स्वतः बघितलंय. ते मुलीला सुखरूप घरी आणतील याची खात्री आहे मला. आय नो इट. नाही, ऑफकोर्स सर. हे बघा, मी ह्या न्यूजबद्दल बुलेटिन आमच्या चॅनलवर रन करणार नाही. इनफॅक्ट स्पेशल क्राईम युनिटमधल्या कुठल्याही व्यक्तीची आयडेंटिटी आमच्या चॅनलवर रिव्हील होणार नाही, हा शब्द आहे माझा. थँक्यू सो मच कमिशनर. हा टेकू. बॉस, स्क्रीन शेअर केली. व्हिडिओ बघितला पण लोकेशन बद्दल काहीच कळत नाही. टेक्नो पुन्हा प्ले कर. थांब. झूम कर. बॉस, 10वी ड म्हणजे कुठली तरी मराठी शाळा आहे. बस शहरात अशा भरपूर मराठी शाळा असतील ना. नाहीतरी मराठी माध्यमाच्या शाळा उरल्यात किती, सगळ्या तर बंद होत आल्यात. माझ्याकडे बंद पडलेल्या मराठी शाळांची लिस्ट आहे. गुड. शेअर कर. शेअर करतोय. ताई, सगळे न्यूज चॅनल ही न्यूज रन करतात, मग आपण का नाही करत आहोत? अरे, ही न्यूज जर प्रत्येक चॅनलवर रन झाली तर पालकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. प्रत्येक पालकाला असं वाटेल की आपली मुलगी मुलगी नाहीये, एक नाजूक वस्तू आहे. तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे असं वाटेल त्यांना. पण ही वस्तू नाहीये ना, ही मुलगी आहे. आणि माझी हिरा स्ट्रॉंग आहे. आणि स्ट्रॉंग मुलीकडे मुलीसारखंच बघितलं गेलं पाहिजे ना.